सावी, काय झालं? ठीक आहात ना तुम्ही? हा, मी ठीक आहे. तुम्ही कशाला ओरडलात तिला? अहो, चुकून फुटला असेल ग्लास तिच्या हातून. एक विचारू का? हा. आपलं लग्न होतंय, हे इराला आवडलं नाहीये का? असं का विचारताय तुम्ही? मी आल्यापासून बघते, ती खुश नाहीये. काय ना, इरा मामाची एकुलती एक मुलगी आहे. त्यामुळे मामानं लय लाडात वाढवलंय तिला. म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की ती तुमच्याशी तुसडेपणानं वागते. तुमच्याशी लयच गोड गोड वागते ती. असं काही नाही. असंच आहे. अच्छा, आता मला तुमचा प्रॉब्लेम समजला. जेलसी, राईट? मी कशाला जेलस होऊ? काही काय? सावी, अहो आता बायको होणार आहात तुम्ही माझ्या. तरी माझ्या आजूबाजूला असणारी एक मुलगी माझ्याबद्दल एवढी पॉझिटिव्ह वाटली म्हणून एवढा त्रास होतोय होय तुम्हाला? अहो, काहीतरीच काय तुमचं. मला काही त्रास वगैरे नाही होत. काहीतरीच? असं कसं काहीतरीच? अहो कबूल करा, जेलस होताय तुम्ही. आणि मागच्या वेळी पण एकदा असंच झालं होतं, आठवतंय ना? नाही हा, मागच्या वेळेस असं काही नव्हतं झालं. सावी, अहो आता तरी कबूल करा. आणि कसं असते ना, बेसिकली जेवढं जास्त प्रेम असते तेवढी जास्त जेलसी असते. जेलस होत आहे ना? खरं खरं सांगा. नाही, खरं खरं सांगा सर. अहो, मी का जेलस हो? तुम्ही पण ना, मी आपलं सहज विचारत होते. मला हो का? वाटलं. हो. हो का? बर. नाही पण मला दिसतंय क्लिअर की तुम्ही जेलस होत आहे म्हणून. मला काय गरज पडली? देवा, कसल्या चुकांची एवढी शिक्षा देतोयस मला? आणखी किती परीक्षा बघणारीस माझी? हे घरातून निघून गेल्यावर मी फक्त माझ्या मुलांकडं आणि भाऊंकडे बघून दिवस काढले. त्या दुःखातून कसं कसं माझं घर सावरलं तरी आणि माझी सावी घर सोडून गेली. मला माहित आहे भाऊंना या सगळ्याचा लय त्रास होत असेल, म्हणून मी सावीविषयी काय पण बोलायला जात नाही त्यांच्याकडे. पण तुला तर सगळंच माहितीये ना देवा. मला लय काळजी वाटते सावीची. सारखी भीती वाटत राहते की तिला त्या घरात सुख मिळणारच नाही. पण तेव्हा माझी भीती खोटी ठरू दे, अगदी खोटी ठरू दे. माझ्या पोरीच्या पत्रात एवढं सुख आल की आमची आठवण सुद्धा येऊ नको तिला. माझ्या पोरीला सुखात ठेव तेव्हा, माझ्या पोरीला सुखात ठेव.
त्यांनी काच फोडलीये तर त्यात साफ करते. उग तुम्हाला काही व्हायला नको. आणि कामं जरा नीट करत जा. वेंदळेपणा बस झाला आता. उगाच सावीला काही लागलं असतं तर. कोणी काही केलं तरी तू हार नाही मानू शकत. हे लग्न थांबायलाच पाहिजे. हे लग्न थांबलंच पाहिजे. माझ्याच धैर्यांना माझ्याच डोळ्यांसमोर मी दुसरं कोणाचंही होताना नाही बघू शकत. नाही बघू शकत. त्या तावीने करणी केली यांच्यावर. तिच्या तावडीतून यांना सोडवलंच पाहिजे. हे लग्न थांबलंच पाहिजे. थांबलंच पाहिजे. काय करू मी? काय करू काही कळत नाहीये. काय करू? काय करू मी? मीरा, काय करू मी? ताई या साड्यांना देऊन टाकूया. हो. आणि इरा 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 इरा. अरे अशी काय ही? कुठे गेली असेल एवढ्या रात्री? काय माहित बाई. मलाही काही कळना. तिच्या मनात काय चालू असतं ना कुणाच ठाव. नीता, तिने फक्त काही भलत सलत करून घ्यायला नको बघ. ताई आज तुझ्या धैर्यांच्या आयुष्यातला आणि मुजुमदारांच्या घरातला शेवटचा दिवस ठरणार सांग. या मुजुमदारांच्या घरातून आज निघावं लागतं की नाही बोगस. ताई, आपण पण त्याच्या मागे जायला पाहिजे होतं काय? काय गो, तुम्ही दोघी इथे काय करताय? अगं काय विचारते मी? असं एकमेकींकडे काय बघताय? आई, इरा इरा? काय इरा? आई, इरा बाहेर गेली. इरा बाहेर गेली? पण कुठे? आणि या वेळेला? तुम्ही अडवलं का नाही तिला? आधी तिला हाका मारल्या पण ती थांबली नाही आणि काही सांगितलंही नाही. अगं मूर्खांनो, म्हणून तुम्ही तिला जाऊ दिलेत का? मूर्खात का ग? का अक्कल विकून खाल्ली? काय झालं आई? इरा कुठेतरी बाहेर गेले म्हणे. बाहेर गेले? कुठं गेली आहे? अरे म्हणजे माहित नाही. या दोघींनी विचारायचा प्रयत्न केला पण काही सांगितलंच नाही तिने. ए बावळट,
काय झालंय नेमकं? अहो आम्ही पाहिलं तिला बाहेर जाताना, काळजीपोटी विचारलं कुठे जाते, पण काही बोलली नाही हो. आणि खरंच आम्हाला माहित नाही ते कुठे गेली. आमच्या मनात पण आलं की तिच्या मागं जावं, पण काही कळलं झालं हो. कळलं म्हणजे काय? हा, जायचं मागणं. माझी बिचारी पोर डोक्यात राग घेऊन कुठे गेल्या काहीच माहित नाही. तिच्या डोळ्यासमोर तिच्या संसाराची स्वप्न उद्ध्वस्त झाली. बिचारी काय करेल ती? हा? ताई, तर तिच्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर माझ्यासारखं वाईट कोणी नसेल. अरे शांत बस रे बाबा, जरा हळू बोल. सावी आणि धैर्यला कळलं ना तर उगाच प्रॉब्लेम होती. अरे वा 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 वा, म्हणजे माझ्या पोरगीच्या जीवापेक्षा तुला धैर्य आणि सावीची काळजी. मस्त मस्त. अरे शांत बस रे बाबा जरा. आणि तुम्ही दोघं काही इथे आता तोंड बघत थांबणार आहात का? जा, इरा कुठे असेल ना तिला शोधून काढा. अरे बघा, इराला घेतल्याशिवाय परत येऊ नका. जावा. चल रे. ताई, इराला काय झालं तर दया काय चीज आहे कळेलच तुला. जरा शांत बस. आजवर शांतच बसलो ताई, पण आता नाही. नाही आता. ही मूर्ख इरा कुठे गेली असेल कोणास ठाऊक. भास्कर, ए भास्कर, हे भास्कर, आहे दादा, नायकांच्या इकडची बासुंदी पिणार आहेस काय? तुला काही येड लागलंय का रे? डोक्यावर पडलायस? हा? अरे गाडी कशाला थांबवली इकडे? उतरलास कशाला? अरे त्या इराला हुडकायला जायचंय, विसरलायस का? अरे जायची कुठे तरी निघून ती. अरे दादा, इराला हुडकून काय होणार? काय होणार आहे? अरे तो मामाना जीव घेईल जर इरा सापडली नाही तर. कळतंय का तुला? जीव घेईल कोणाच? आईचा ना. आपला काय संबंध? त्या इराचं जे काय बरं वाईट व्हायचं ना होऊ दे, त्यात आपलाच फायदा आहे. अरे दादा, आपल्याला काय पाहिजे? आपल्याला हे लग्न थांबवायचं आहे का नाही? करेक्ट आहे. मग ह्याच्यापेक्षा चांगली संधी कोणती असणार आहे? भास्कर, लय हुशार निघालास रे तू. चल बासुंदी देऊ. दादा, 2 बासुंदी द्या. पण ऐक ना, आईला काय सांगायचं? आईला बसू दे, टेन्शन घेत. इरा गेली बोंबले. चल बासुंदी पिऊ. इरा, अगं काय चाललंय तुझ्यासोबत इरा? इरा पोरी, इरा. अरे अरे देवा, देवाचं का वागायला लागलायस रे? देवाचं का वागायला लागलायस? अरे अरे माझी गुणासारखी पोर आणि तिला सगळं भोगायला लागायला लागले रे. तिलाच भोगायला लागायला लागले. हिरा बाळ, हिरा, अगं जिथं कुठं असशील तिथं परत एक तुझा वाट बघायला लागलाय. हिरा, या इराचं काय करावं तेच कळत नाही. यांच्यामुळे झालंय सगळं.
मुजुमदारांच्या पापाची शिक्षा पोरी तू करून घेऊ नकोस ग. बसली आहे ही, हिच्यामुळं झालंय. बाद झालं ते. काय पास तुला सांगितलं एकदा मी, हिऱ्याला शोधून काढू म्हणजे काढू आज. तुझ्या म्हणण्यानं जर जग चालत असतं तर आतापर्यंत माझी पोर या घरची सून झाली असती, सून. अगं काळजी वाटायला लागली ग, काळजी वाटायला लागली. कुठं असेल माझी पोर? आणि तू फक्त इथंच बसून काय होणार नाही तिला, काय होणार नाही तिला हेच म्हण. गप्प बस रे. गेलेत ना ते दोघं शोधायला. गेली ती दोघं, त्यांच्याच्या ना आजपर्यंत एक तरी काम झालंय का? हं? ठीक आहे, तुला त्यांच्यावर विश्वास नाहीये ना, मग चल माझ्या बरोबर. अख्खा कोल्हापूर पालथे घालावं लागलं ना तरी चालेल, पण जोपर्यंत हिरा सापडत नाही ना तोपर्यंत घरीच येणार नाही. आता चल. चल चल तर चल. दादा, ह्या मुलगीला कुठे बघितली का? नाही. दादा, हिची मुलगी कुठे दिसली का तुम्हाला? नाही. तुम्हाला दिसली का मुलगी? दादा, ही मुलगी कुठे दिसली का तुम्हाला? दादा दादा, ह्या मुलीला कुठे बघितली का? हा, बघितले आता मगाशी. कुठे गेल्या? अहो, इकडे गेले. हा रस्ता तर भाऊराव नायकांच्या घरी जातो, म्हणजे हिरा. नाही नाही, असं होतं कामा नाही. कोण आलंय आता? तू काय करतेस इथं? काय दिपे? कोण आलंय? धैर्याच्या मामांची मुलगी आल्या. हे बाई, आधीच आमच्या घरात लई तमाशा झालाय. हा, तू आणखीन काय नवीन तमाशा करू नकोस. तू जायत ना, आम्हाला मुजुमदारांसंग कसला सुद्धा संबंध ठेवायचा नाही. चल चल. हो थांब, मला भावांशी बोलायचंय जरा. भाऊ आमच्या काही रस्त्यावर पडले नाही तर कुणी पण यायचं त्याच्या संग बोलायचं, कळलं? त्यांना नाही बोलायचं. जा तू. निघा तुम्ही. प्लीज भाऊ, प्लीज माझं एकदा ऐकून घ्या. ए, तुला सांगितलं ना, भाऊ ना काही सुद्धा ऐकायचं नाही आणि तुझ्याशी बोलायचं पण नाही. भाऊ तुझ्याशी काय सुद्धा बोललं का? ही मुजुमदारांची बाजू मांडायला असणार आहे. नाही नाही, मी इथं कोणाची बाजू मांडायला नाही आले. मी न्याय मागायला आले. हो भाऊ, मुजुमदारांनी फसवणूक केली आहे माझी. हे बघ, तुला न्याय पाहिजे असेल तर पोलीस स्टेशनला जा. माझा या गोष्टीशी काही संबंध नाही. संबंध आहे भाऊ, संबंध आहे. मुजुमदारांनी माझीच नाही तर सावीची सुद्धा फसवणूक केली आहे. लहानपणीच माझं धैर्यांबरोबर लग्न ठरलं होतं. आत्यांनी बाबांना शब्द दिला होता, पण आता आत्या तो शब्द पूर्ण करायलाच तयार नाही. आणि भाऊ, हे सगळं त्यांनी सावीपासून लपवून ठेवलंय.
भाऊ ही सावीची फसवणूक आहे, तुमची फसवणूक आहे. मी मनापासून धैर्यांना माझा नवरा म्हणून स्वीकारलंय. आणि आता जर सावी आणि धैर्यांचं लग्न झालं तर मग मी त्या क्षणी माझा जीव देईन. हो, मी याआधी सुद्धा आत्महत्येचा प्रयत्न केलाय, पण आता जर सावी आणि धैर्यांचं लग्न झालं तर मग मी जिवंत नाही राहणार. आणि भाऊ, माझं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला फक्त आणि फक्त तुमची सावी जबाबदार असेल. भाऊ, मी तुमच्या समोर हात जोडते, हे लग्न मोडा, काही करा, सावीला घरी परत आणा, काही करा. मी धैर्याशिवाय नाही जगू शकत, म्हणून तुम्ही हे लग्न मोडा. तुम्ही हे लग्न नका होऊ देऊ भाऊ, काही करा. जर हे लग्न झालं तर नाहीतर मग होणाऱ्या परिणामांना सामोरे जायला तयार व्हा. आता तुम्ही इथे सोडा मला, आता सोडा मला. चल मग, आता तुम्ही असं नाही करू शकत माझ्याबरोबर. सोडा मला, सोडा आता मला. दामिनी मुजुमदारांनी मी काय करू शकते आणि काय नाही हे तू नाही मला सांगायचं. वेड लागला काय का तुला? काय करायला आली होतीस इथे? डोकं ठिकाणार का तुझं? मूर्ख नुसती. हो आहे, डोकं ठिकाणावरच आहे माझं, पण तुमच्या सगळ्यांचं नाहीये. हत्या हो, माझं खूप प्रेम आहे धैर्यांवर, आणि तुम्ही माझ्या धैर्यांचं लग्न त्या सावीशी लावताय. नाही, मी नाही होऊ देणार. मला माझ्या धैर्यांना मिळवण्यासाठी नायकांशी बोलावंच लागेल. मला बोललंच पाहिजे त्यांच्याशी. प्रेम असेल तर ते विसरायचं, समजलं काय? आता प्रेम विसरायचं. इतके दिवस तू माझी पोटची पोर म्हणून गप्प बसलो, तुझा मूर्खपणाचा असाच चालू राहिला तर आत्ताच्या आता तुला घरी गावी पाठवे. समजलं काय? बाबा पण काही बोलू नकोस. धैर्याचं सावी बरोबर लग्न होणार म्हणजे होणार, आणि त्यातच तुझं भलं आहे. कळतंय का? मी जे काय बोलतो ते कळतंय का तुला? आता घरी गेल्यानंतर आम्ही सांगू तेच आणि तसंच वागायचं. हा, बसव तिला गाडीत. चल चल, गाडीत बस, गाडीत बस, चल बस लवकर. अरे वा, फारच छान झालंय.
बरं अंगणातलं सुद्धा बघा बरं का, छान लाइटिंग करा. मुजुमदारांच्या घरचं लग्न आहे, अख्ख्या कोल्हापूरला कळायला हवं. चल बाई, मेहंदीवाली कधीपर्यंत येते म्हणाली? येते म्हणाल थोडं. ऍक्च्युअली ही साडीत साडी किती छान दिसेल ना. अगं तुम्ही काय फिरताय, तयार झालाय ना? हो आई, सगळी तयारी झाली. बरं सावीचं काय? आता हे काय साडी द्यायलाच चाललोय. अगं ते मी देते. अहो आई तुम्ही काय झालं? अगं अशा काय बघताय, होणारी सून आहे माझी ती, मीच नेऊन देते. तुम्ही एक काम करा, मेहंदीची तयारी करायला घ्या. हो 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 आई. जा पटकन जा. आई चला. इकडनं या. त्या आईला काय झालंय? कालपर्यंत त्या सावीचं तोंड बघायची इच्छा नव्हती हिची. आणि आता कौतुक काय करायला लागले तिचं? तिच्यासाठी साडी काय घेऊन चालली? आईने जर या सावीला खांद्यावर घेऊन नाचायला लागली ना, तर आम्ही पायाखाली तुडवले जाणार. काहीतरी करावं लागणार. विचार कर भास्कर, विचार कर. सावे, सावे, अगं आवर की पटापटा. मेहंदीचा कार्यक्रम आहे, तू सगळ्यात भारी दिसायला पाहिजेस पाहिजे की नाही. चल आवर, आणि आपल्याकडे वेळ लय कमी आहे. चल चल. अगं ब्रेने, मी काय लय आवरत नाही बसणार. मेहंदीच ना, लग्न थोडी आहे. हा, त्या अवंती वहिनी साडी घेऊन येतील ना, तीच नेसते मी. अगं सावे, असं म्हणून कसं चालेल? माझ्या धैर्याची होणारी बायको आहेस तू, त्यामुळे सगळ्या कार्यक्रमांमध्ये तुला छान आवरायचंय. काय लोकांनी अगदी बघत राहायला पाहिजे बघ तुझ्याकडे, भरभरून कौतुक केलं पाहिजे. आणि ही सगळी जबाबदारी तुझी असणार आहे. हा, मैत्रीण आहेस ना तिची. चला हे घ्या, लवकर तयार कर तिला, आणि दोघी पण खाली या. मेहंदीचा आणि चुडाभराचा कार्यक्रम एकत्र होणार आहे, माहितीये ना. या लवकर, मी वाट बघते. चालतंय. आता काय बाई, वरनच हुकूम आलाय म्हटल्यावर आता काय विषयच नाही. दे इकडं. आई शपथ, हे बघ. ओ माय माय, सावे बघ, राणी सारखी दिसायलाच बघ दी, सेम राणी सारखी. तेव्हा राणी साहेब, आता पटकन आवरून घ्यायला पाहिजे आपल्याला. अशी तुला नटवते ना की सगळी लोक अशी बघतच बसायला पाहिजेत तुझ्याकडं. आणि धैर्य महाराज तर काय तुझ्याकडे असे बघतच बसतील, खुळेच होतील पूर्ण. चल आता पटकन आवरायला घेऊ आपण. हा चल. भाऊसाहेब, अरे वकील साहेब तुम्ही. नमस्कार नमस्कार. नमस्कार. एकदम अचानक, काय विशेष काम? ते तुमच्या विशेष कामासाठी मीच बोलवलंय त्यांना. ए, तू बोलिलेस? होय. वकील साहेब, मी सांगितलेली डॉक्युमेंटची कागद आणलेत ना तुम्ही? हो हो आणलेत ना.
द्या. दीपे कसले डॉक्युमेंट? मी सांगते तुम्हाला. साहेब या तुम्ही, मी तुम्हाला परत फोन करते. हा, थँक्यू. ठीक आहे. हां ओके, नमस्कार. या इतक्या सुंदर मुलीला सोडून तुम्हाला त्या बावळट मुलीला बायको का करायची आहे? धैर्य, आजचा दिवस स्पेशल आहे ना, तो आपण दोघांनी मिळून साजरा करायला पाहिजे होता ना. पण ठीक आहे, ठीक आहे. तुम्हाला जरी मी नको असेल तरी मला तुम्हीच हवे आहात. तुम्ही फक्त माझे आहात धैर्य, फक्त हिराचे. आता बघाच माझ्या हातावर तुमच्या नावाची मेहंदी मी काढतेच की नाही ते. सावे, लईच मारे दिसायलास बघ. थांब, तुला कुणाचीच नजर नको लागायला. एवढी भारी दिसायलास तू. मला तर बाई आता धैर्यांचीच लय काळजी वाटायला लागल्या. का अगं का काय? एकतर तू आधीच एवढी सुंदर, त्यात ही अशी असे तू एवढी नटल्यास. विकेट हाय म्हणायची आज त्यांची, विकेटच होता डायरेक्ट. रिनी, झाली का तुझी बडबड करून? चल आता जाऊयात, उशीर झालाय, सगळे वाट बघत असतील. सगळे का धैर्य?